ओम श्री सिद्ध भैरव नमः. बघा, आपल्याला एक तरुण कसा असावा याच्याबद्दल एक थोडक्यात अभिमन्यू चरित्र सांगतो. ज्या वेळेला महाभारतामध्ये कौरव पांडवाचं युद्ध झालं त्यावेळेला द्रौपदीचा पुत्र अभिमन्यू इकडं अर्जुन कृष्ण भगवान हे सगळे लढाईला गेले आणि इकडं कौरवांनी चक्रव्यूह रचलं. बघा, कौरव पांडवाचं जे युद्ध होतं आणि धर्म आणि अधर्म, पांडव धर्माच्या बाजूनं होते आणि कौरव अधर्माच्या बाजूनं होते. आजही जिकडं तिकडं धर्म राहिला नाही, अधर्म माजलेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे. आणि आजच्या याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये आज तोंड द्यायचे तर कोण? अभिमन्यूसारख्या तरुणांची गरज आहे. आज तरुण जर उभा राहिला, तरुण काही करू शकतो. म्हणून स्वामी विवेकानंद म्हटले होते, ही भगवद्गीता मला जर 100 तरुण मिळले तर ही भगवद्गीता मी संपूर्ण जगात नेईल. बघा, त्या स्वामी विवेकानंदाला भेटली नाही, तरुण भेटले नाही, फक्त एक नचिकेता भेटली. बघा, आजही बी ती नचिकेता स्वामी विवेकानंदाला भेटली आणि आज याच्यामध्ये 21व्या शतकामध्ये आज नचिकेता मुली 1 नंबरला येऊ राहिल्यात. बघा, शिवाजीनगरची एक मुलगी, तिला 99% मार्क मिळाले. आज ती नचिकेता आजही जिवंत आहे. पण तरुण आहे ना, तरुण आज सगळा आळशी बनलेला आहे. तरुण कशात अटकलेला आहे? एन्जॉय आणि मोबाईल. म्हणून आज तरुण जागृत झाला पाहिजे. आणि तसं अभिमन्यूला ज्या वेळेला आता ते चक्रव्यूह बांधायची, ज्या वेळेला कृष्ण भगवान सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू आणायला गेला त्यावेळेला तिला ही लढाईची हौस होती आणि म्हणे, दादा मला चक्रव्यूहात कसं जायचं, कसं बांधायचं ही माहिती सांग. आणि मग चक्रव्यूहात कसं जायचं ही माहिती कृष्ण भगवान सुभद्रेला सांगत होता आणि मागं पाहत होती, झोपून गेली. चक्रव्यूहात कसं घुसायचं ही माहिती गर्भात अभिमन्यूनं ऐकली. मागं पाहिलं ती झोपून गेली, त्याने गोष्ट बंद केली. म्हणजे चक्रव्यूहात कसं घुसायचं हे फक्त ऐकलेलं होतं, पण बाहेर निघायचं काय ऐकलेलं नव्हतं. आणि मग अभिमन्यू नुकतंच लग्न झालेलं होता, त्याची बायको उत्तरा, 16 वर्षाचा अभिमन्यू, आणि तो धर्माला म्हणतो का चाचा मी जाऊ का? त्याने सांगितलं, बाबा त्यांना माहिती आहे हा जर गेला तर परत येऊ शकत नाही, तू तुझ्या आईला विचार. आईनं सांगितलं, बाबा तुझ्या बायकोला विचार. बघा, ती उत्तरा वीराची पत्नी होती, तिने सांगितलं जा, संस्कृतीच्या कामाकरता तुम्ही जा. आणि अभिमन्यू त्या चक्रव्यूहामध्ये गेला. बघा, अभिमन्यू ज्या वेळामध्ये गेला त्यांनी सगळ्यांना जर्जर करून सोडलं. मग त्यांनी 6 जणांनी मिळून दुर्योधन, कर्ण, दुःशासन, द्रोण असे 6 लोकांनी मिळून त्याच्यावर घाला केला. बघा, त्याचा रथ मोडला, हातात धनुष्य गेलं. मग त्यांनी रथाचं चाक घेतलं आणि चाक घेतल्यानंतर त्यांनी प्रतिकार केला आणि मग शेवटी त्याला 6 जणांनी मिळून मारलं. आणि मग ज्या वेळेला तिथं कृष्ण भगवान गेले, बघा आज लोक देवापाशी जातात आणि रडतात, मला हे नाही, मला ते नाही, माझं दुःख आहे, मला हे दे ते दे. पण बघा, त्या अभिमन्यूपाशी आज भगवंत कोणापाशीच रडला नाही, पण
अभिमन्यूपाशी भगवंत रडला का आज त्याचं 16 वर्षाचं वय नुकतंच लग्न झालेलं आहे आणि संस्कृतीच्या कामाकरता अभिमन्यूंना आपलं जीवाचं बलिदान केलेलं आहे. आणि मग भगवंताने सांगितलं मी तुला जिवंत करतो. त्यावेळेला अभिमन्यूनं सांगितलं का मामा मला आता मी तुमच्या मांडीवर प्राण सोडणार आहे, असं मरण मला कधी येणार नाही. आणि त्यांनी भगवंताच्या मांडीवर प्राण सोडला. बघा, माणसाकरता देव रडला पाहिजे. काय हा माणूस आजचा तरुण आहे ना, त्याचे आईबाप तो मुलगा आपलं काम ऐकत नाही, मनासारखा वागत नाही. आज प्रत्येक ठिकाणी आईबाप रडू राहिलेत. आज आपल्याला ही जी विचारधारा आहे, संस्कृती आहे, हे संस्कृती आपण बघत नाही. आपण पाश्चात्य संस्कृती बघतो आणि संस्कृतीमुळं आपल्या देशाचं तरुण एकदम हातघाईस आलेलं आहे. आणि तसं प्रत्येकानं अभिमन्यूसारखं काहीतरी आपल्याकरता समाजानं घरातल्या माणसांनी आपलं काहीतरी आठवण केली पाहिजे. आपण त्यांचे रडले पाहिजे. म्हणून प्रत्येकाने अभिमन्यूसारखं तरुणासारखं आपल्या कुटुंबाकरता, देशाकरता, आपल्या संस्कृतीकरता तरुण जागा झाला पाहिजे. आज तरुणाची गरज आहे. तरुण जागा व्हावा आणि तरुणांना याची धुरा त्यांनी संस्कृतीची धुरा त्यांनी हाती घ्यावी. आणि जय योगेश्वर भगवान की जय.